शेतकऱ्यांसाठी एक आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर आता मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केली जात आहे. ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. थोड्याच वेळामध्ये सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा ची रक्कम 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांनो, पुढे पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुढे काय अपडेट आलेला आहे ते पाहूया. यामध्ये 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत. 2022 पासून जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा मिळाला असेल, कमी भेटला असेल, त्यांना आता 35,000 रुपये पर्यंत पीक विमा मिळणार आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार, तर त्याचे कारण सरकारने सांगितले आहे. ते म्हणजे 2022 पासून पहा, 2023 आणि 2024 या 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता. त्यामुळे एवढी मोठी रक्कम शेतकरी बांधवांना मिळण्यात सुरू आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील 35,000 रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते पाहण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट मध्ये कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा. तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर नंबर 1 वरचे आहे लातूर. लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. लातूर मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर बीड मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर कोणता आहे ते बघूया. त्यानंतर नांदेड मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर यवतमाळ मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आजपासून पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांना आजपासून पीक विमा वितरित केला जाणार आहे. हेक्टरी 35,000 रुपये. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची, महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर जळगाव मध्ये सुद्धा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर मध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी सुरुवात केली आहे. त्यानंतर सांगली मध्ये सुद्धा आजपासून वितरित करण्यात सुरुवात झाला आहे पीक विमा. आणि त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा आजपासून पीक विमा वितरित करण्याला सुरुवात झाली आहे. तर या सर्व जिल्ह्यात आजपासून पीक विम्याला वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.